आवाज सर्वसामान्यांचा। सध्या लाडकी बहीण योजनेवरून राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, ग्रामीण भागात नाना तऱ्हेच्या चर्चेला ऊत येत चालला आहे। सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आर्थिक बोजावरून चांगलाच कलगीतुरा रंगायला लागलाय। सामाजिक न्याय, आदिवासी कल्याण, महिला बाल कल्याण विभागाच्या योजना असताना परत ही योजना कशासाठी? 18 वर्षांपर्यंतच्या मुलींसाठी 1 लाख देणाऱ्या योजनेवर वर्षाला 125 कोटी रुपये खर्च होतात। लाडकी बहीण योजनेच्या प्रशासकीय खर्चावरही वर्षाला 2233 अवास्तव आहेत। यामुळे एकाच लाभार्थ्याला 2 योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे, असा सवाल करीत विरोधकांनी टीका केली। एकीकडे संजय राऊत म्हणतात, आर्थिक बेशिस्त, तिजोरीत पैसा नाही, योजनेसाठी पैसे कुठून आणणार? तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, कोण विरोधक, कोण अधिकारी काय बोलतो ती माहिती घेऊनच पण या योजनेला पैसे देणारच। पुढे चंद्रकांत दादा पाटील म्हणतात, पैसे कमी आहेत म्हणून योजना बंद करायची का? अशा तऱ्हेने विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये कलगीतुरा चांगलाच रंगू लागला आहे। एकीकडे नीलम गोरे म्हणाल्या, राज्यातील वातावरण गढूळ असले तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे, परंतु राज्यातील 2.5 कोटी महिलांना याचा लाभ मिळणार आहे, त्यामुळे या योजनेकडे दूषित नजरेने कोणी पाहू नये, असे त्यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत विरोधकांना फटकारले आहे। या टीका टिप्पणीवरून शिंदे सेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र केले आहे। त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लोकप्रिय ठरत असून बहिणीला पैसे मिळणार म्हणून सावत्र भावांना पोटसूळ उठलेला दिसत आहे, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या बहिणी येत्या निवडणुकीत विरोधकांना जागा दाखवतील, असे उद्गार काढून शिंदे सरकारची बॅटरी चार्ज केली आहे। असं चाललं असताना मात्र राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, ग्रामीण भागात, खेड्यापाड्यात या लाडक्या बहिणीची घरचा उद्योग सोडून कागदपत्र गोळा करणे, आधार कार्ड लिंक करणे यासाठी चांगलीच धावपळ आणि 2-3 हेलपाटे मारायला लागतायत। निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं काढलंय खूळ, मिळालं तर मिळालं, नाही तर गेलं, अशी चर्चा सध्या महिला वर्गातून होतीये। येरवळी इथं कशाला आलाय आता तुम्ही? आधार कार्ड सेवा केंद्रामध्ये कशासाठी आलाय? का ते मुख्यमंत्री लाडकी बहीण हा हा मग ते मिळणार का तुम्हाला तर लाभ त्याचा? पुढे काय नशिबात असेल तर भेटेल। ते वय बसते का तुमचं? होय। हा किती बसतं? 62 तुपेवाडी। बरं, आता इथं किती दिवस झाले येतोय तुम्ही? आजच आलाय? अच्छा, कशा कुठल्या कामासाठी? लिंक करायसाठी, आधार कार्ड लिंक करायचं आहे म्हणजे ते लाडकी बहीण योजनेसाठी। अच्छा, हे तुम्ही ह्यांच्यासोबत बोलता? तुमचं गाव कुठं? नरवणीहून तुम्ही आलाय का? अच्छा, झालं काम तुमचं? हां करायचं आहे का? अच्छा, हां बोला, आता किती माहिती द्याल तुम्ही? आता खटाव तालुक्यातून 46,000 फॉर्म 46,000 फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत। 46,000 फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत म्हणजे आता जे मेसेज आलेत बातमीनुसार। आणि आधार कार्डला कमीत कमी दिवसातून एक 25-30 किंवा 35 दिवसातून 20 ते 25 अपडेट किंवा डॉक्युमेंट 20 ते 25 25-30 पण जाते, 30 पर्यंत जातात। अच्छा, तसं काही कस्टमरच्या फिंगरप्रिंटचा प्रॉब्लेम येतो, फिंगरप्रिंटचा प्रॉब्लेम येतो। अच्छा, त्यामुळे जास्त कॅम्प वगैरे गर्दी असल्यामुळे पण त्यांना सांगण्यात वेळ जातो। त्याच्यामुळे सर्व्हर वगैरे डाऊन होतो का? आधारचा सर्व्हर नाही शक्यतो डाउनलोड होत सॉफ्टवेअर असल्यामुळे, पण कमी कमी फिंगरप्रिंटसाठी त्रास होतो, एवढा विषय होतो। त्याच्यामुळे 30, 40, 35 अशा इंटरव्ह्यू होतात। अच्छा, आता कातरखाटामध्ये आता टोटल किती झाले आतापर्यंत? टोटल तसे महिन्याला आधार काउंट नाही सांगू शकत, पण दिवसाच्या एक 30 धरल्या तर शनिवार रविवार फक्त सुट्टी असते। आतापर्यंत टोटल किती झाली? म्हणजे तसे आता माझ्याकडे जे लाडकी बहीणचे फॉर्म भरले त्याच्यामध्ये काही 100 फॉर्म मी भरले, एक काम बघत 100 फॉर्म भरले तुम्ही। अच्छा, आणि आधारचे तर मी रोज 30-35 काउंट करतोय अपडेट, रोजचे 30-35 काउंट होत नावात बदल, कुणाची जन्मतारखेत बदल, अच्छा, काय करेक्शन असेल ते करतो, किंवा लहान बाळ आले तर त्यांचे नवीन आधार कार्ड, अच्छा, कुणाचे अपडेट। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।